हे बघा किती मोठं मार्केट आहे. इथे बघा सुंदर सुंदर स्लाइसमध्ये कटिंग होते बघा. अरे बापरे, 100 रुपये किलो, किती स्वस्त आहे. आणि चिलापी कशी आहे? चिलापी आपला फंटूस 60 रुपये किलो आहे. किलो का बघा, 50 रुपये किलोने भेटतो हा. म्हणजे वाट्याला एक चिंबोर आहे तिथे बघा. 100 रुपयाला एवढा मोठा वाटा. म्हणजे 2 दिवस आपण याचा फ्राय तशी मस्त खाऊ. लॉबस्टर कसं आहे? 280 रुपये किलो ही वाम आहे. म्हणजे लांबचे लांब आहे. तुम्हाला म्हणजे हा 150 रुपये किलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील, सागर पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे. मित्र हो, तुम्ही इंट्रो पाहिला असेल, सुंदर सुंदर मासे भेटलेले आहेत. तर तुम्हाला सांगतो, मी आज आलो मुंबईतील सर्वात मोठ्या फिश मार्केट, तो म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेल्या फिश मार्केटला. तर तिथं जायचं कसं हे तुम्हाला मी नक्कीच सांगतो. फिश मार्केटचं नाव काय आहे ते मला माहिती नाही, पण बोलताना असंच बोलतात की CSMT फिश मार्केट. तेव्हा आपण तिथं जायचं कसं ते बघूया. आणि आजची तारीख आहे 20/12/2025. तेव्हा काय आहे आजचे रेट आणि पुढे काय असतील ते आपण बघूया, कारण आता नुकताच मार्गशीर्ष संपलेला आहे. तर आता आपण पुढे मार्गक्रमण करूया. तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरलेलो आहोत आणि तिथून आता आपण त्या फिश मार्केटकडे चाललो आहोत. आपण जर बघितलं तर आपल्या मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय असतं, हे बेस्टचं बसस्थानक आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे, इकडे आपल्या या दिशेने जायचं आहे, म्हणजे आपण उतरल्यानंतर. हा जो मासळी बाजार आहे ना, तर तुम्हाला मी सांगतो की आपल्या मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्थानकावरनं कुठूनही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला या, म्हणजे तुम्हाला फारच हा सोयीस्कर पडेल. आता रेल्वेचं जाळे देखील भरपूर असं विस्तारलेलं आहे, त्यामुळं येण्याचं अजिबात टेन्शन नाही. तर जायचं कसं हे तुम्हाला मी सांगतोच. आता आपण पुढे पुढे चाललोत. आता बरीचशी मंडळी तिकडनं मासे देखील घेऊन येत आहेत. म्हणजे कसं आहे, बाजार जो असतो ना तो सकाळी असतो. तर आता आपण चालत चालत आलो आहोत. बघा ब्रिज लागतो, आपल्याला पुढेच जायचं आहे. अरे सरळ यायचं आहे आपल्याला, कुठे वळायचं नाही, काही नाही. तुम्हाला मग खून आल्यानंतर सांगितलं जाईल मी. बघा हा ब्रिज दिसतो तुम्हाला. हा टॅक्सी स्टँड आला ना की समजा आपला फिश मार्केट जवळलेलं आहे. बरीचशी मंडळी तिकडची घेऊन येतात मासे. तर आता आपण त्या फिश मार्केटला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण बघूया आतमध्ये जाऊन काय काय आहेत, माशांचे दर काय आहेत, काय आहेत ते सर्व काही. मोठं त्या मुंबईच्या सर्वात मोठ्या फिश मार्केट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जवळ असणाऱ्या फिश मार्केटजवळ आता आपण पोहोचलेलो आहोत. आता सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर सकाळी 7च्या अगोदर या. मार्केट सकाळी 3 ते 9-10 वाजेपर्यंत चालू असतं, पण शक्य तुम्हाला जर चांगली मासळी हवी असेल, फ्रेश मासळी असेल तर सकाळी 7 वाजल्याच्या आत या, जेणेकरून तुम्हाला छान अशी मासळी मिळेल. आता आपण आतमध्ये घुसूया आणि काय काय मासळी आहे, किती मोठा मार्केट आहे ते एकदा बघूया आपण. आता भरपूर लोकांची गर्दी आहे. आता आपण जरा मार्केटचा आढावा घेऊ. हे बघा किती मोठं मार्केट आहे, भरपूर मोठं मार्केट आहे. आता हे जे आहे ना ते आपलं रिटेलचं आहे आणि तिकडे आहे ते होलसेलचं आहे. तर अगोदर आपण रिटेलचा रेट बघूया आणि नंतर आपण होलसेलमध्ये जाऊया. आपण इथं बघा करली दिसते. करलीचा वाटा कसा आहे बघा, 500च्या करली बघा किती, 1 2 3 4 5 6 7 8 करली 500 रुपयाला आहेत. आणि इथं आपण जर बघितलं इथं आपला पारोशाचा वाटा दिसतो, हे पण 500 रुपयाला का बघा. 500 रुपयाला एवढा मोठा वाटा आहे. आता बघू शकतो आपण. आणि आई हा काय, याला काय बोलतात, काठी ना बघा, 400 रुपयाला काठी आहे बघा. मोठे मोठे असे वाटे आहेत, बघू शकतो आपण. बघू शकतो समोर. आई तुम्ही इथंच असता का बघा, आई इथं समोरच असतात मस्त. फिश मार्केट फारच मोठं आहे, म्हणजे आपल्या करंजासारखा सुटसुटीत नाही आहे किंवा पनीरसारखा सुटसुटीत नाही आहे. मासळी मार्केटमध्ये भरपूर मासळी असते. आणि इथे बघा आंबार कसं आहे, आंबारचा वाटा कसा आहे बघा. 100 रुपयाला आंबार बघा, किती मोठी आंबार आहे. एक ताटली भरून होईल, एक आपले ताट अखंड भरण. बघू शकतो आपण. आता आपण फिश मार्केटची सुरुवातच झालेली आहे. भरपूर मासळीची आवक आहे. काकू मांदेलीचा वाटा कसा आहे बघा. 100 रुपयाला एवढी मोठी एवढा मोठा वाटा आहे मांदेलीचा. तर ती स्वस्त असं आहे. आणि मुशी कशी आहे, 700 रुपयाला मुशी आहे. जाऊया आपण चालताना जरा व्यवस्थित, कारण कसं आहे माझे सोल पण आता घासलेले आहे, त्याच्यामुळं पडू शकतो आपण, पण काळजी घेऊ शकतो. काळजी घेणं आपल्या हातात आहे. इकडे पण करलीचा वाटा आहे. आता इथे जर बघितलं तर इथे बघा बोंबील आहेत आणि छान आहेत. हे बोंबील म्हणजे बॉम्बे डक, आमच्या मुंबईच्या खाडीमध्ये जास्त हे मिळणार आहे. हा यो जो बोंबलाचा वाटा आहे ना, हा 300 रुपयाला आहे बघू शकतो. आणि आता बघा एकदम फ्रेश करले आहे इथं. ही करली कशी आहे, 400 रुपये का बस. 400 6 पीस आहेत करलीचे
400 रुपयाला. तुम्ही प्रत्येक म्हणजे माणसाच्या चेअर लक्षात ठेवलं तुम्ही बरोबर ते त्या ठिकाणी येणार. अरे वा, इथे सुरमई पण आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथे बघा ढोमी दिसतात आपणास. हा ढोमा कसा आहे बघा, 300 रुपयाला एक वाटा आहे ढोमा. इथे बघा इथे मोदकं दिसतात. मोदका कसा आहे 50 रुपये वाटा. बघा, 50 रुपये वाटा आहे मोदकांचा. आणि ते बोंबील आहेत. हे बोंबील कसे 250 रुपये किलो. 250 रुपये किलो ना. ही 250 रुपये किलो बोंबिलाचा म्हणजे बोंबील आहे. आणि बागडा कसा आहे का बघा, 100 रुपयाला 4 बागडे आहेत. हा आपला तेला बागडा आहे. तर आपल्याला आता आपल्या मोरेची आई भेटलेली आहे इथं. मस्त वाटलं, कोणतरी आपला माणूस मुंबईला भेटला, छान वाटलं जरा. मासली मार्केट आपण फिरू तेवढं कमी आहे हो, कारण मासली भरपूर आहे. मासली भरपूर असल्यामुळं रेट देखील छान आहेत. अगदी कमी दरामध्ये आपणास मासली इथे मिळते. इथे बघू शकतो आपण. ही आंबर आहे ना. आंबर कशी आहे ही 100 ही सगळी 200ची दादा. हा बघा, ही 100 आणि ही सर्व 200 रुपयाची. बघा 200 रुपयाला किती मोठे आंबर आहे, किती मोठा वाटा आहे बघा. बघू शकतो आपण, एकदम फ्रेश माल आहे. आपण हळूहळू पुढे जाऊया. आज आता इथे बघा बागड्यांची डायरेक्ट रास दिसते इथे आपणास. सुंदर सुंदर बागडे. बागडे कसे आहेत 200ला 5 6 देणार बघा. 200ला 5 आणि 6 पण देणार. म्हणजे बघा डायरेक्ट त्यांनी ऑफर पण दिलेली आहे. म्हणजे 200ला 5 त्याचा रेट आहे, पण आज आवक जास्त असल्यामुळे एक एक्स्ट्रा देणार, बरोबर ना. तर आपण बघितलं तर इथे बघा, इथे पण छान छान आहे मासली. ही नारबाची पोरा ना. हे बघा नारबाचे पिल्लू असतात. नारबा एकदम चविष्ट मासा त्याला म्हटलं जातं. आणि हा बघा, हा पाला मासा तिथे दिसतो. हा कसा वाटा आहे 500 रुपये. हे पण 500. बघा, 500 रुपयाला वाटा काय पूर्ण. हा 500 रुपयाला पूर्ण वाटा आहे. आणि ही नारबा पण 500 रुपयाला का. नारबाची 500 रुपयाला आहे. पाला जो आहे ना, जवळजवळ आपण लोकल मार्केटला हा 300 रुपयाला दरम्यान असतो. 300 रुपये म्हणजे 300 रुपयाला 2 पीस असतात. पण इथे बघा या काकूकडं 500 रुपयाला हे संपूर्ण वाटा मिळतो. 500 रुपयात किती आहेत, जवळजवळ 10 आहेत. आणि नारबा बघा, नारबाचा आज जर आपण भाव बघितला ना तर भरपूर भाव असतो. म्हणजे 500 रुपये किलो वगैरे. पण 400 रुपयाला म्हणजे 400-500 पर्यंत हा नारबा इथं मिळतो. एकदम फ्रेश. आपण जर बघितलं तर आपण काकूचा चेहरा बघा तुम्ही, आणि त्याच्यानुसार तुम्हाला नक्कीच म्हणजे तुम्हाला सोपं पडेल की हे रेट कुठे मिळतील. फारच मोठं असं मासली मार्केट म्हणजे सध्या हे आहे ते रिटेलचंच आहे. म्हणजे आपलं किरकोळ मासली. होलसेलचं तिकडं आतमध्ये आहे. पण आपण सध्या रिटेल बघूया, कारण जास्तीत जास्त आपले व्हिडिओ बघणारे हे जास्त रिटेलवाले असतात. होलसेलवाले कमी असतात. आपण बघितलं इथं बघा आपला शेंगटाचा वाटा दिसतो. कसा वाटा या 100 रुपयाला का बघा. 100 रुपयाला आपला रेफा आपण जर म्हटलो, रेफा हे 200 रुपयाला 5 असे बागडे आहेत. लांबचे लांब आणि एकदम फ्रेश अशी मासली आहे. आता आपल्याला म्हणजे समुद्रातली मासली दिसली. आता आपला स्थानिक मासली म्हणजे खाडीतली मासली देखील दिसलेली आहे. आणि इथे जर आपण बघितलं इथे चिलापी आहे. पण इथे चिलापीमध्ये तोड्याचं काम केलं जातं. आपण आता सगळीकडे फिरतो. आता आपण अशा सेक्शन आलोत ना की प्रत्येकाला आवडणारा पदार्थ होते म्हणजे प्रॉन्स. सोडे म्हणतो आपण त्याला. हे बघू शकतो आपण. म्हणजे विविध प्रकारचे बघा टायगर प्रॉन्स वगैरे आहेत. सर्व काय हे सोडे कसे आहेत ताई 500 रुपये किलोला हे सोडे आहेत. अगदी रेडी आहेत. म्हणजे घरी जायचं तर धुवायचं आणि फक्त करता. आणि हे कसे आहेत 250 आहेत बघा. हे 250 रुपये आहेत. हे टायगर प्रॉन्स आहेत ना, जे आपला टायगर कोलंबी आहे ना, तर त्याचे हे सोडे आहेत. हे आहेत 550 रुपये किलो आणि हे आहेत 250 रुपये किलो. तर इथं बघितलं इथं सगळीकडे सोडेच विकायला आहेत. बघू शकतो आपण. डायरेक्ट म्हणजे कसं आहे की सोलून कोलंबी डायरेक्ट आहे. आणि इथं जर आपण बघितलं इथे बघा इथे सोडे दिसतात. हे सोडे कसे आहेत हे 500 रुपये किलो. हे 500 रुपये किलो आहेत ना. आणि हे हे साडे म्हणजे या दोघांमध्ये फरक काय असतो. ही पाळलेली असते. हां, समुद्रात ही समुद्रातली आहे का बघा. 350 रुपये किलो हे सोडे आहेत. बघितलं आपण मोठे मोठे असे सोडे आहेत. छान आहेत. फिरून 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 तुम्हाला मी सांगतो तुम्हाला की जी मोठी मासली असते ना ती कालवण्यासाठी वगैरे असते. विविध प्रकारचे म्हणजे मासा जसं प्रकार असतो ना ते बघा इथं मांदेले दिसतात. आणि ते दिसते आपल्या तारली. हे तारलीचा वाटा कसा आहे बघा. 300 रुपयाचा वाटा आहे तारलीचा. एकदम फ्रायला एक नंबर अशी मासली. आता आपण जर बघितलं तर सगळीकडे मासले दिसते आणि छान छान मासली दिसते. या मासली मार्केटला भेट देण्याचा मुख्य उद्दिष्ट असं सांगतो तुम्हाला. फायदा काय माहिती आहे तुम्हाला, जी आवडेल ती मासली आहे. म्हणजे बघा समुद्रातली पण मासली आहे, खाडीतली पण मासली आहे, नदीतली पण मासली आहे, तळ्यातली पण मासली आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या स्थानिक खाडीतील मासली पण आहे.
म्हणजे कसं आपला शेंगाट असतो किंवा आपल्या खाडीच्या कोलब्या असतात किंवा चिलापी वगैरे असतात, तर ते देखील इथं मिळत असतात. परत मासली मार्केटला फिरतो. आता आपण फिरता फिरता कुठेतरी आपल्याला सुरमई भेटलेलं आहे इथे. बघू शकतो आपण, छान असे लांबचे लांब सुरमई आहे. हे सुरमईचं डोकं आहे आणि ही सुरमई कशी आहे? 1000 रुपये पाहिजे. हे बघा सुरमई बघा, 1000 रुपयाला एक आहे. लांबचे लांब असे म्हणजे जवळजवळ 1.5 फुटाची ही सुरमई असेल. आता मेजर बांधलेलं आहे, आपण फक्त अंदाज काढलेला आहे. घेऊ घे त्याच्यात काय, आपली आई आहे. बघू शकतो आईकडे बघ आणखी इथे मांदेले दिसत आहेत, बागडा दिसत आहे आणि भरपूर असे लांबचे लांब मासले आहे. हे बघा सुंदर सुंदर स्लाईसमध्ये कटिंग होते बघा. म्हणजे तुम्ही बाजारातून घ्यायचे, तुमच्याकडे कटिंग करून देता का तुम्ही? म्हणजे टेन्शन नाही आहे, तिकडनं मासले घ्यायची मोठी आणि ते बघा दादांकडे कटिंग करायला आणायची. म्हणजे कटिंगची सुविधा उपलब्ध करू शकतो आपण. हो हो बघू शकतो आपण, दादा जे कटिंग करतात ना, तर ते हॉटेलसाठी ही कटिंग केली जाते. म्हणजे हॉटेलची जी आपली स्टाईल असते त्या स्टाईलप्रमाणे कटिंग करायची. म्हणजे तुम्हाला जशी कटिंग पाहिजे तशी दादांना सांगायची, दादा तुम्हाला जशी कटिंग करू देतील. धन्यवाद. बघितलं तर बघा आता एवढ्या सुरमई मोठ्या मोठ्या आहेत, ते भाऊ आता कापून देतील आणि ते खास हॉटेलसाठी. हॉटेलची माणसं देखील इथे येत असतात. आता आपण पुढे आलो तर पुढे पण ते बघा आता मोठी मोठे सुरमई आहेत बघा. आता यांचा भाव नको काढायला, कारण आपण ज्याला आपल्या सर्वसामान्यांना म्हणजे परवडेल तोच आपण करूया. इथे बघा इथे सुरमई आहे, हलवा आहे, छोट्या सुरमई आहेत आणि इथे बघा खापरी पापलेट आहे. आणि हा रावस ना, हा बघा रावस आहे. आणि इकडे पण आपला पापलेट आहे, सर्वांचा आवडता पापलेट. आणि हा खापरी पापलेट. हा खापरी पापलेट कसा आहे 1600 रुपये किलो. बघा, हा 1600 रुपये किलो आहे. आणि सुरमई कशी आहे 700. बघा 700 रुपये किलो आहे. काय गडबड भरपूर असते. म्हणजे हलवा कसा आहे, हलवा 700 आहे. आणि हा रावस हा वजनवर आहे, 800 रुपये किलो. म्हणजे कसं आहे याच्याप्रमाणे आहे, म्हणजे वजनाप्रमाणे आहे. पण आता पुढे पुढे जाऊया आणि जर बघितलं तर बघा इथे पण छान असा मांदेली दिसतात. हा मांदेलीचा वाटा कसा आहे बघा, 100 रुपयाला. एवढी स्वस्त मासली मिळते ना इथं, 100 रुपयाला एवढा मोठा वाटा. म्हणजे 2 दिवस आपण याचा फ्राय त्याची मस्त खाऊ. आणि आपण बघितलं तर स्थानिक मासली आपली बघा, खाडीतली जी आपली पांढरी कोलबी आहे, हा वाटा कसा आहे 100 रुपयाला ना. बघा किती स्वस्त आहे. कोलबी मांदेली भरपूर अशी स्वस्त आहे. आता जो आपण मार्केट बघितला तर तो आपला रिटेलचा होता. आता आपण जाणार आहोत तो होलसेलचा आहे. म्हणजे कसं आहे, विक्रेते इथून मासले घेतात आणि बाहेर जाऊन मच्छी मार्केटला विकतात. तेव्हा आपण जाऊया होलसेल मच्छी मार्केटमध्ये. आपण होलसेल मच्छी मार्केट आलेलो आहोत आणि आता आपण इथं बघितलं तर इथं आता मोठ्या मोठ्या कॅरेटमध्ये मासली आहे आणि सर्व मावरा जो आहे ना, तर तो मोठा मोठा असा मावरा आहे. आणि हा आपला होलसेलचा मार्केट आहे. आता मगाशी आपण बघितलं तो रिटेलचा होता. आणि आता बघू शकतो आपलं बघ काठ बागरा आहे, 2100 रुपये टप आहे. म्हणजे जर आपण हिशोब केला तर हे 80 रुपये किलोनी बसतात. आणि इथे बघा इथं सुरमई दिसत आहे. ही सुरमई कशी आहे 550 रुपये किलो आहे. इथे बघा इथे खापरी पापलेट आहे. सर्व आता होलसेलचं मार्केट आहे आणि इथे सर्व मोठी मोठी अशी मासली आहे बघायला. बघू शकतो आपण, बघू शकतो बघा इथं मोठा मोठा असा कुपा आहे. हा कुपा कसा आहे 200 रुपये किलो. हा 200 रुपये किलो आहे. म्हणजे वजनाने किती बसेल त्याच्याप्रमाणे त्याचा रेट ठरतो. आणि जर आपण पुढे गेलं तर यांच्याकडे भरपूर अशी मासली. ती काय हे आहे ना, वाम आहे ना, वाम कशी आहे 280 रुपये किलो. 280 रुपये किलो ही वाम आहे. म्हणजे लांबचे लांब आहे. तुम्हाला म्हणजे आपल्या याच्यासाठी लग्न कार्यासाठी वगैरे तुम्ही नक्कीच इथून घेऊ शकता. आणि इथं बघितलं इथं बागडा आहे. हा कसा कॅरेट बागडाचा 150 रुपये किलो. 150 रुपये किलो आहे का? हा 150 रुपये किलो आहे. उलटा रेट असला ना म्हणजे होलसेलचा मार्केट, तरी इथं 150 रुपये किलो हा बांगडा आहे. 150 रुपयेचं 6 पीस. बघू शकतो आपण. भाऊंचा चेहरा लक्षात ठेवा. रिटेलचा बरोबर होलसेलचा मार्केट देखील खूप मोठा आहे आणि भरपूर सारी मच्छी आज आपल्याला या फिश मार्केटमध्ये भेटते. बघू शकतो आपण. आणि माणसाची गर्दी किती तेवढी. वेल काय सकाळी 4 ते 12. सकाळी 4 ते 12 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. परंतु शक्यतो कसं आहे की गिराईकांची भरपूर गर्दी असल्यामुळे तुम्ही लवकर सकाळी 7 वाजता आलात तर छान होईल. म्हणजे तशी मासलीची उपलब्धता देखील आहे. इथं कोलंबी आहे विकायला, छान अशी कोलंबी. कोलंबी कशी आहे भाई 400 रुपयाला. 400 रुपये किलो. बघा 400 रुपये किलो ही कोलंबी आहे. छान अशी कोलंबी आहे, एकदम फ्रेश.
ही 300 रुपये किलो ना बघा 400 रुपये किलो 300 रुपये किलो आणि ती 280 रुपये किलो म्हणजे प्रत्येकाचा रेट आहे त्याच्या कॅटेगरीनुसार. पुढे आपण जाऊया. इथे बांगडे असतात. बांगडा कसा आहे भाऊ? 160 रुपये किलो. बघा 160 रुपये किलो बांगडा आहे म्हणजे डायरेक्ट किलो देता तुम्ही? ओके ओके 160 रुपये किलो. आपण मासली मार्केट फिरतो सगळीकडे कोलंबी दिसते. तसेच आता इकडे आपण आलोत. इथे बघू शकतो आपण इथे वाव दिसते आपणास आपली वाम. वाम कशी आहे बघा वाम 300 रुपये किलो आहे म्हणजे ही तुम्हाला अख्खी घ्यावी लागेल. 300 रुपये किलोने रेटनी वजन किती भरेल त्याच्याप्रमाणे आहे. बघू शकतो आपण जर आपली भरपूर माणसं आपण असणार ना तर नक्कीच इथे येऊ शकता. मोठ्याच्या मोठ्या लॉटमध्ये मासले घेऊ शकता आपण. आणि ही सुरमई कशी आहे? हां बघा 500-600 रुपये किलो या भावाने ही सुरमई आहे. जाऊया आपण पुढं. मासली मार्केट फारच मोठं आहे त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना घेता येणार नाही परंतु आपण मेन ठिकाणी जाऊया. एक अशी मासली घेऊया. आता इथे आपण बघितलं तर मोठे मोठे असे वाटे वगैरे दिसत आहेत पण ते वाटे नाही तर ते पीसवर आहे. हा रावस कसा आहे? 700 रुपये किलो. बघा हा रावस 700 रुपये किलो आहे. मोठाचे मोठासा रावस आहे. आणि सुरमई 300 रुपये. ही बघा ही 300 रुपये काय पण 300 रुपये किलो ही सुरमई आहे. आणि हा टोल 150 रुपये. 150 रुपये किलो. बघा टोल आहे 150 रुपये किलो. एकदम अगदी कमी आहेत स्वस्त एकदम अशी मासले आहे. ताम दिसते. हा ताम मासा म्हणजे सर्वांचा आवडीचा असा मासा. हा कसा आहे ताम? 400 रुपये. 400 रुपये किलो तांब आहे. बघा बघू शकतो आपण सुंदर सुंदर अशी मासली दिसते इथं आपणास. आणि घोल 400. घोल पण इथे 400 रुपये किलोशी दिसते. बघा घोल हा मासली खाण्याची मजाच काही वेगळी असते. फिरूया सगळीकडं. जेवढं फिरू ना भरपूर असे व्यापारी आहेत त्याच्यामुळं एक आपल्या चुकामुक थोडीफार होतेच परंतु आपल्याला आता सर्वच व्यापारी कव्हरी करता येणार नाही. जसे मिळतात तसं. आता इथे बघा इथे चिलापी दिसते इथे आपणास म्हणजे आपला फंटूस बघू शकतो आपण. हा बघू शकतो आपण इथं बघा आपला चिलापी म्हणजे फंटूस दिसतो. आणि हा आपला कटला दिसतो इथे कटला मासा. तिकडे आपण बघितलं इथे आपला शिवडा मासा दिसतो. आपल्या गोड्या पाण्याचा सर्वात चविष्ट मासा म्हणजे आपला हा शिवडा मासा असतो. हा शिवडा कसा आहे भाऊ? 100 रुपये. 100 रुपये काय? 100 रुपये किलो. अरे बापरे 100 रुपये किलो किती स्वस्त आहे. आणि चिलापी कशी आहे? 60. चिलापी आपला फंटूस 60 रुपये किलो आहे. आणि आता आपला बोईट मासाचा वाटा दिसतो पण इथं बोईटवाला कोण दिसत नाही आहे. इकडे बघायला आलो आपण तर बघा आपली शिंगाली दिसते. शिंगालीचा वाटा आहे. कसा? 50 रुपये किलो का? बघा 50 रुपये किलोने भेटतो हा म्हणजे वाट्यावर नाही तर 50 रुपये किलोनी. ही शिंगाली आहे आपली खांद्याची शिंगाली आपण म्हणतो ना तर ती आहे. जाऊयात आपण पुढं. हे काय आहेत? खवली. ही बघा खवली आपली खवूल जी असते ना तर ती आहे. ही कशी किलो आहे? ही कशी आहे भाव? 70 रुपये किलो. 70. हे बघा 70 रुपये किलोनी मिळते. मार्केटमध्ये भरपूर असा मोठा असा मासळी मार्केट आहे हा. आणि इकडे आपण आलो तर इकडे बघा सुरमई दिसते. इथे आता कुठेतरी आता आपल्याला खवल्या कोपा दिसतो. जाऊया आपण जसे पुढे जाऊ. आणि इकडं जर बघितलं आपण इथे चिंबोरे असतात आपणास एकदम खाडीतले आपल्या समुद्रातले एकदम छान असे चिंबोरे आहेत. बघा आपल्या समुद्रातले चिंबोरे लगेच समजतात. आणि विशेष म्हणजे त्याच्या रंगावर सांगतो काय भरलेले चिंबोरे आहेत. मस्त वाटतं. भाऊ चिंबोरी कशी आहे? 400 रुपये काय किलो ना. बघा 400 रुपये किलो या चिंबोरे आहेत इथे बघा. म्हणजे आणि तिकडचे त्या 200 रुपये 300 रुपये. हे बघा 300 रुपयापासून स्टार्ट अशा चिंबोऱ्या किलो होतात या. कोलंबी कशी आहे भाऊ? कोलंबी कशी आहे? 400 रुपये भाव आहे. हा. 450 रुपये भाव आहे. हे बघा ही 400 रुपये आहे आणि ही 450 रुपये आहे. आणि हा पापलेट आपले 900 रुपये किलो. 900 रुपये किलो आहे. जर आपण बघितलं तर इथे मगाशी आपल्याला कोलंबी भेटली. आता इथे समुद्रातील कोलंबी दिसते इथे. ही कशी आहे? 350 किलो. बघा 350 रुपये किलो आहे. आणि ही 400 रुपये. ही 400 रुपये किलो. हे काय भाव? आपण आता पुढे जाऊया. आणि ही कशी आहे भाऊ? ही 800 रुपये किलो का? हे बघा 800 रुपये किलो. ही कुठली कोलंबी आहे? व्हाईट कोलंबी.
बघा 800 रुपये किलो कोलंबी आहे. आणि ही कोलंबी 400 रुपये किलो. आता बघू शकतो आपण कोलंबीचा छान असा इथं स्टॉल दिसत आहे. आणि लॉबस्टर कसं आहे? या मार्केटला सर्व काही मोठा मोठा असा मावरा आहे. आणि आपण जर बघितलं तर बघा प्रत्येक ठिकाणी मोठी मोठी मासली आहे. इथं बघा मोठीची मोठी तांब आहे. इथे कुपा आहे. कुपा कसा आहे बघा, हा खवल्या कुपा आहे 250 रुपये किलो आहे. आणि सुरमई 500 रुपये किलो. बघू शकतो आपण मोठा मोठा असा मावरा दिसतो आपल्याला. आपण बघितलं तर नॉर्मली आपण रेट बघतोच आपल्याला. आणि बघा भरपूर अशी मासे दिसते आपणास. तिकडं जायला पण नको, कारण एकाच वाईड अँगलमध्ये आपले मासले येते. तो हे कसा हापनूस कसा आहे? 300 रुपये. बघा 300 रुपये किलो अशी हापनूस आहे. आणि इथे वाम 250 रुपये किलो. बहुत करून ना. हां. आणि हे काय? हां बघा हा राजा मासा आहे. मार्केट फिरता फिरता आपणास इथे जिताडा भेटलेला आहे. इथं जिताडा कसा आहे भाऊ? 500 रुपये किलो. बघा जिताडा 500 रुपये किलोशी जिताडा भेटतो बघा. 500 रुपये किलो. 500 रुपये किलो ना. किलो. हे किती आहे? 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. आणि हे काय भाऊ? तेल मार आहे. तेच मला आहे का? ओके ओके. बघू शकतो आपण जिताडा इथं 500 रुपये किलोशी जिताडा मिळतो. तर असा असणारा आपला CSMT फिश मार्केट, म्हणजे याला CSMT फिश मार्केटच म्हणतात. रिटेल आणि होलसेल हे दोन्ही मार्केट इथे आहेत. आणि ते विशेष म्हणजे सर्व प्रकारचे मासले आहेत. म्हणजे गोड्या पाण्यातले, खाऱ्या पाण्यातले, नदीतले वगैरे. तेव्हा तुम्हाला मी सांगतो की कसं आहे की तुम्ही आज देखील प्रश्न करणार की होलसेलची मासली एकटी कशी घ्यायची. तेव्हा येताना आपण 4-5 जणांची मासली जर मिक्स करून आलो, म्हणजे 4-5 जणांची जर मासली आपण एकत्र जर घेतली तर ती होलसेलमध्ये आपल्याला परवडते. कधी देखील करून मिळते. दर हे कसे चढत उतरत असतात. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा. नक्कीच करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय आई मुंबई देवी, जय किरण माता.